महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. ज्यांना आपल्याला निवडणूक 7 तारखेला आहे ना, 7 मेला ज्यांच्यावरती अक्षता टाकायच्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे 48 उमेदवार आहेत त्या सगळ्यात अधिक मताने निवडून द्यायचे आहेत असे आपले आजचे नवोदेव सन्माननीय तटकरे साहेब आजचे नवोदेव म्हटलं. धडाकेबाज उद्योग मंत्री अनेक मंत्री मी पाहिले, विधिमंडळामध्ये 32 वर्ष काढली, अनेक मंत्र्यांचा अभ्यास जवळला पाहिला, पण अभ्यासू उद्योगमंत्री म्हणून आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणजे आमचा उदय सामंत. आमचे आता बोलता बोलता रवी सामंत बोललो, कालचा योगेश तर झाला नाही, माझ्यापेक्षा पुढे गेला. बाप समय बेटा मला हळूच म्हणतात रक्त द्रवींचा आहे. काय माणसा आहे तो, शेवटी फावडं ते आपल्यालाच ओळखतो. असे वेळवीचे आमचे दळवी, आमचे भाजपचे जिल्हा प्रमुख द्यासिंग जिल्हा प्रमुख केदारजी साठे, व्यासपीठावरील असली सगळी मान्यवर मंडळी, बंधू भगिनी माता, देशातील 130 कोटीच्या जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक देशाच्या अस्मितेची आहेच, पण आपल्या सगळ्यांच्या कोकणवासियांच्या अस्मितेची आहे. तटकरे साहेब, मी पाप नाही केले, मी माझं कर्तव्य बजावलं. थोडीशी वेळ जाणून सांगतो आपल्याला. 1991 सालामध्ये ही रायगडची जागा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे ठाण्याचे माजी खासदार त्याला दिली होती. मला बोलवलं साहेबांना, रामदास सतीश पर्यंत तुला निवडून द्यायचं आहे. मोठे साहेब अजिबात नाही, सतीश पर्यंत माझा संबंध काय, विनय सुद्धा. मी उठलो आणि जमिनीवर बसलो खाली. साहेबांनी सतीश पदांना फोन केला, सतीश पदांनी आले तर पण मी खाली जमिनीवर बसलो. उठून म्हटलं अजिबात नाही. सतीश पदांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला कोकणातल्या एकदम खालच्या लेवलच्या जेवढ्या शिव्या आहेत ते सगळे मी त्याला टाकले. मग त्यांनी जाऊन सांगितलं, बाळासाहेब साहेब तो ऐकत नाही. अरे साहेब तुला कोण पाहिजे? कुठे साहेब ते आनंद गीते. कोण आनंद गीते? साहेब आनंद नेमचा नगरसेवक होता, म्हणजे आता नाही, पडलाय. पडल्याने नगरसेवक करा तू घालता घालतो तिकीट म्हणून. साहेब जबाबदार माझी ना, नाही निवडून आणि मातोश्री पाणी चढणार नाही म्हटलं. कोण त्याला बोलव? मग मी गीतेला बोलवणार, मी दळवीला बोलवणार, मी बापूसाहेब खेडेकरला बोलवणार. मला वाटतं त्यावेळेला गणपत करा होते नाही दळवी साहेब, गणपत करपाला बोलवणार. 5-6 आमदार आमच्या बोलवणार आणि मग साहेबांसमोर गीतेला उभा केला. साहेब हा गीते. मला म्हटले त्याला ओळखत नाही, तुला तिकीट देतोय, त्याला निवडून आण, जबाबदारी तुझी. हो साहेब, असे दोन या गीतेला मी तिकीट देतो. आणि तुम्हाला शपथ घेऊन सांगतो आज तटकरे साहेब, गीतेंच्या पहिल्या 2 निवडणुकींचा सगळा खर्च आम्ही केला. लोकसभा निवडणूक, विधानसभा नाही, गीतेंच्या दोन्ही निवडणुकींचा आपल्याला खर्च मी केला. आता तुम्ही म्हणाल हे पण पाप केले असं तुम्ही म्हणाल ना, आता तुम्ही काही म्हणू शकता हो, हे पण तुम्ही काय म्हणू शकता हे सांगतो. आणि गमत असेल 2009 मध्ये ज्यावेळेला मतदारसंघाची विभागणी झाली त्यावेळेला मला गुहागर मतदारसंघ दिला. गुहागर मतदारसंघ दिल्यानंतर मला कल्पना नव्हती. आमचे विनय नातू अपक्ष वेळ आले. बाळासाहेबांनी मला सांगितलं, विनयला सांग की माझ्या शिवसेनेच्या कोटातली त्याला मी 1 विधान कशी जागा सोडतो, पण तू निवडणूक लढलास तर ना तू ना मी, ना तू
आणि ना मी असं होईल. मी तो निरोप नातूला दिला, पण नातू ऐकायला कबूल नाही. आणि नंतर आम्हाला कळलं की नातूंच्या पाठीमागे आनंद गीते होते. साहेब गुहागर मतदारसंघामध्ये आबलोरी म्हणून गाव आहे. त्या आबलोरी मी गीतेचा मी सांगतो मला मुद्दा हा माणूस कसा आहे. त्या आबलोरी गावामध्ये संध्याकाळच्या वेळेला मी सभा लावली होती. सगळा कोणती समाज होता बांधव. मी भाषण करायला उभारल्यानंतर मधून एक माणूस उठला. तुम्हाला साहेब मला प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं बोल बाबा. आता निवडणुकीला आपण उमेदवार म्हटलं तर सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागतं ना. तर म्हणे किती कुठल्या पक्षाचे आहेत आपले नेते आहेत. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचा आहे. मग आनंद गीते आम्हाला सांगताय की तुम्ही मतं नातूला द्या. आमदार घेणं देऊ. आबलोली गाव मी जवळजवळ बोलतो. मोठा लावा फोन लावला. पिकावर ठेवा म्हटलं. पिकावर ठेवला फोन. तिथे साहेब मतं कुणाला द्यायची आपलं समाज जमाना सगळा येते. तरी कुठला आवाज आला. मला एकदा सांगितलं ना नातूला मत द्या म्हणून. कळत नाही का सांगेल पुन्हा फोन लावतो बसू नका. मी ऐकतोय. उपकाराची भेट या माणसाने कशी केली आणि मला 2009 सालामध्ये आनंद गीतेने गुहागरा पाडला. उपकाराची फेड ही लक्षात घ्या. जो माणूस माझा होऊ शकत नाही, भगवे झेंड्याचा होऊ शकत नाही, शिवसेना प्रमुखांचा होऊ शकत नाही, शिवसेनेचा होऊ शकत नाही, तो तुमचा कसा होऊ शकतो? कोकणवासियांचा कसा होऊ शकतो? हे वास्तव आहे डॉक्टर साहेब. हे वास्तव आहे. आणि म्हणून आनंद गीतेने जे पाप केलंय मी नाही. मी माझं काम केलं पक्षाचं निष्ठेचं काम केलं. आनंद गीतेने जे पाप केलंय त्या पापाची फळं या निवडणुकीमध्ये आनंद गीतेंचा डिपॉझिट घालून काय वाजवणार वेळी तुम्ही असं काय कमी डाळा वाजवता काय पकडून आणले का पकडून अशी होय बांधवा. ही निवडणुकीला दाखवून द्या. या उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू नका. हे आमच्या सुविधान दळली असते. कदाचित आमच्या लोकांचे मतभेद होते, पण आज सांगतोय तडकरे साहेब 5 वेळा माणूस हा निवडून आला. या माणसा कधी विचार झाला नाही. का विधान परिषद घेतली नाही? का मंत्री बनवला नाही? आमदार कदमला बाजूला केला, दिवाकर रावतेला बाजूला केला. अरे भावना अपक्ष आणून त्याला मंत्रीपद दिलं. का सुविधान दळून आपण देऊ शकणार नसतं? नाही झालं. ही खंत आहे. कधी बोलवणे आज पहिल्यांदा बोलतोय. कुठलाही स्वार्थ नाही माझा. जबाबदारीने बोलतोय. पण खोके हवेत, मिठाई हवी. जिथं मिठाई तिथं मंत्रीपद, जिथं मिठाई तिथं आमदारकीपद. हे आम्ही जवळला पाहिले बांधवाला, जवळला पाहिले. आणि म्हणून या उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू नका. आज मुस्लिमांना बोलवतोय समाजाला मातोश्रीवरती हा लबाड आहे. याच्यावरती विश्वास ठेवू नका. याची नस मला माहिती आहे. नस मला माहिती आहे. अशा या नालायक आनंद गीतेचा कोकणातून कायमचा निकाल लावून टाका अशी विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. दुसऱ्यासाठी खड्डा खेळला जातो तेव्हा स्वतः त्या खड्ड्यामध्ये उतरायला लागतंय. हे आनंद गीतेने या निवडणुकीमध्ये बांधवाला दाखवून द्या. दाखवून द्या. हो तटकरे साहेब तुम्हाला मी 2दा पाडले. एकदा सुनील तटकरे नावाचा उमेदवार उभा केला मी, त्याला 9,000 मतं मिळाली होती. अंतिम पडला थोड्या मतांनी. आणि मागच्या निवडणुकीमध्ये फक्त दापोली मतदारसंघामध्ये आनंद गीतेला आम्ही लीड दिलं. फक्त आनंद गीतेला. आनंद गीते नुसतं मला पडून थांबले नाही. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 2019ला एका बाजूला आनंद गीते सगळ्याचा योग्य मी घेतलंय. माझ्या बहिणीला मी शब्द दिलाय मी निवडून आणि बहीण म्हणजे कोण? माझी मिसेस. आणि दुसऱ्या बाजूला पालघरमधून एक पाटील बाई म्हणून तिला आणली. तिला शब्द दिला कुणबी समाजाची सगळं मत तुला द्यायला लावेन, तुला निवडून आणि मी एवढेच मी पाडीन. होय तटकरे साहेब या आनंद गीतेने त्या बाईला निवडणुकीचा आणला. कुणबी समाज म्हणून उभी केली. शेवटचे 8 दिवस जेव्हा लक्षात आलं ती बाई निवडून येत नाही, मग तिला राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये पाठवला आणि त्यांच्या मार्गाला मानणारी समाजाची मदत तिकडे वळवली आणि योगेश देखील पाडण्याचा प्रयत्न केला. इथे हा गीते आनंद गीते म्हणजे पाटील नुसते खंजूक बसणारा नालायक नेता कोण असेल कोकणामध्ये, म्हणजे कोकणाला पडलेला काळा डाग कोण असेल तर आनंद गीते. आनंद गीते पाठवा. किती योजनांनी आणल्या? होय 6 वेळा खासदार झाले, 2-3 वेळेला मंत्री झाले, 10 वर्ष यांनी केंद्राच्या योजना आणल्या किती? तटकरे साहेब मी केंद्राच्या अनेक योजनांचा मी अभ्यास केलाय. आपण बसू. मला माहिती आहे
तुम्ही खासदार म्हणून निवडून जाणार, त्याचा दोषी अण्णाकडे पुढे बघायची आवश्यकता नाही. केदारजी दोषी बघायला हवे नको. 100% तुम्ही मोठ्या मतात निवडून जाल आणि तुम्हाला मी सांगतो तुम्ही मंत्री पण होणार, कॅबिनेट मंत्री होणार. पण त्यावेळेला तुम्हाला माझी विनंती आहे, मला केंद्रातल्या योजना मला माझ्या रायगडमध्ये हव्या, मला माझ्या कोकणामध्ये हव्या. एक साधी एक योजना सांगतो उद्याची, क्लस्टर योजना. एक क्लस्टर केंद्र सरकारची 10 मुलांना 10 गायी घेऊन दिल्यात किंवा 50 गावामध्ये 10 गायी घेऊन दिल्यात. 500 गायी झाल्या. 6 महिने त्यांनी वेगवेगळे गोठे काढले. 6 महिन्यानंतर सगळं दूध एकत्र आणून क्लस्टरसाठी केंद्राकडून 10 कोटी रुपये अनुदान मिळतं. 10 कोटी मोफत अनुदान मिळतं. उदयजी मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगतो, अनेक वेळेचा आम्ही अभ्यास केला आहे. मला सांगावं आनंद ह्या माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये अशा किती क्लस्टरच्या योजनांना किती कोटी सबसिडी दिली नाही दिली. ते सुद्धा उद्योग मंत्री होते. केंद्राच्या योजना माझ्या कोकणामध्ये येत नाही. माझ्या कोकणाचा विकास होत नाही. केदार साठेंचं मी अभिनंदन करेन की त्याने चांगला मुद्दा मांडला. आज देखील माझ्या कोकणातला माणूस, माझी कोकणातली तरुण मुलं पोटासाठी, चाकरीसाठी, भाकरीसाठी, नोकरीसाठी ठाणे, पुण्यात, मुंबईत जात आहेत. आमची मुस्लिम समाजाची मुलं ही सगळी परदेशात जात आहेत. का जातील? त्यांना इथं जर हाताला काम मिळालं, इथं जर व्यवसाय मिळाला, तर माझी मुस्लिम समाजाची मुलं, माझी गरिबांची मुलं आपल्या आई वडिलांना सोडून ठाणे, पुण्यात, मुंबईत कशासाठी कशासाठी जाते? पण या नालायक खासदारांनी, नालायक माणसांनी 32 वर्षामध्ये काही केलं नाही, 35 वर्षामध्ये काही केलं नाही. हा जगतो कसा माहितीये काय? ते वाटीभर दही आणि थोडा भात खातो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.